हाय, मी मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये। तर आज आहे रविवार आणि मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे आता आपण आगरी सिरीज चालू करणार आहोत। तर माझी एक बॅचमेट जी एक म्हणजे एक 25 वर्षांनी आम्हाला भेटली आणि मी तिला आता सहजच म्हटलं की मला असं असं चालू करायचं आहे, तर तू मला काही हेल्प करशील का? तर तिने अगदी लगेचच 2 दिवसाचं टायमिंग दिलं आणि त्यात मला आज जायचं आहे एका ठिकाणी हळदी कुंकवाला। आता आपला सध्या मोसम चालू आहे मकर संक्रांतीचा, तर मी आता तिच्या घरी जातीये आणि बघूया आपण ती घरी गेल्यावर काय आपल्याला करून दाखवते आणि मग नंतर आपण भेटूयाच। म्हणजे आता मी निघतीये, जस्ट आता मी तयार झाले आणि आता आपण निघूया। तर ही पहा आमची सहे जोंधळे हायस्कूल, आम्ही याच शाळेत एकत्र शिकलो। तिच्या घरी जायचा रूट शाळेवरनाच असल्यामुळे मला दाखवता आलं। तर आता आपण तिच्या घरी पोचणार आहोत लवकरच। हाय, कशी आहेस? मी छान। चप्पल काढू? खूप दिवसांनी 2022 नंतर। नमस्कार। तर मी आहे आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आणि ही माझी बॅचमेट। आम्ही आता पिकनिकला मध्ये एकदा 2022ला भेटलो होतो ना आपण पिकनिक, आणि मी तिला जस्ट आता तेव्हा आम्ही फोन एक्सचेंज केले होते आणि मी तिला विचारलं की बाई मला असं असं आगरी सिरीज चालू करायची आहे। तर तिने लगेच तिने काही आडवेडे न घेता हो म्हटलं। आणि ती पण एक उद्योजिका आहे, म्हणजे असं नाही आहे की ती गृहिणीच आहे। तर तू काय उद्योग करते सांग आपल्या प्रेक्षकांना, आणि कुठे तुमचं शॉप वगैरे तेही सांग। नमस्कार, मी उषा कैलास म्हात्रे। मी लग्नाच्या अगोदरसुद्धा बाबांचं बिझनेस सांभाळत होती, बिल्डिंग मटेरियल सप्लायचं, त्याचं सगळे बिल वगैरे बनवण्याचं काम मीच करत होती। आणि लग्नानंतर पण मिस्टरांच्या इकडे पण त्यांचं पण तेच काम असल्यामुळे त्यांना बिझनेसमध्ये मी मदत तर करते, सगळं हिशोब ठेवायचं काम पण करते। आणि आमचं एक केक शॉप आहे, रेड रिबन केक शॉप, त्याचा पण हिशोब ठेवणं किंवा काही मुलांना छोट्या मुलाला तो बघतो काम म्हणून त्याला काही अडलं तर मी मदत करते आणि घर पण सांभाळते। तर तू आज आपल्याला त्याच्यात माझ्या मेन म्हणजे माझ्या मिस्टरांची खूप सपोर्ट आहे मला। सगळ्या गोष्टींना ते प्रोत्साहित करतात की तू पुढे जा आणि तुला जे करायचं ते कर, सर्व काही एन्जॉय कर। आणि कधी असं मला ते दुखवत नाही बोलतच नाही, त्याच्यामुळे आपण बरोबर आहे। म्हणून मी तुझे नेहमी व्हिडिओज बघत असते, फोटोज बघत असते, तू कायम एन्जॉय करते। मी त्यांना बोलली ना कुठे जायचं तर ते बोलणारच नाही की नाही म्हणणार नाही। हा पार्ट महत्वाचा असतो की आपले मिस्टर जेव्हा आपल्याला मदत करतात त्यावेळेला हा म्हणजे हे प्रोत्साहन देतात, त्यावेळेसच आपण पुढे जाऊ शकतो। आणि लेडीजला तेच म्हणजे महत्वाचं आहे। तर तू आज आपल्या प्रेक्षकांना काय दाखवणार आहे? आता मी तू सांगितल्याप्रमाणे आमच्या आगरी भाकरी आणि चिकन ग्रेव्ही दाखवू का सुकं दाखवू? सुकं दाखवू जे तुला म्हणजे। आणि मला सांगायचं म्हणजे मला 2 मुलं आहेत। आता सद्गुरू कृपेने आज आम्ही निरंकारी सत्संगमध्ये जातो, सद्गुरू कृपेने आज चांगल्या पोस्टवर आहे आणि तो कॅनडामध्ये आहे आणि एक इथे केक शॉपचा बिझनेस सांभाळतो। आणि मी खूप आनंदी आहे की जीवनामध्ये सद्गुरू आल्यामुळे जीवन कसं जगायचं ते आपल्याला कळतं। तर आता मी चिकन सुकं आधी दाखवतो आणि मग त्याच्यानंतर भाकरी दाखवतो। ओके, चला तर मग आपण जाऊया किचन मध्ये। आणि खूप आनंद झाला। थँक्यू। अशा पण मैत्रिणी भेटत नाही। तर हे उषाचं छानसं घर आहे, तिने खूप सुंदर प्रकारे सजवलंय आणि ठेवलंय पण खूप छान। आता जसं आपल्या आयुष्यात कोणीतरी गुरु असावं तसं हिच्या या गुरुमाता आहेत। तर यांच्या चरणी प्रणाम करून आपण आपल्या नवीन भागाला सुरुवात करूया। स्वच्छ धुवून लिंबू वगैरे लावून धुवून घेतलं आणि त्याला हळद आणि
मसाला लावून थोडं मॅरिनेट करून ठेवलं. अच्छा, मसाला म्हणजे तुमचा आगरी मसाला. अगदी मसाला. हा, आणि इथे काय वाटण? हे आता खोबरा भाजून हा, त्याच्यात अद्रक, लसूण, मिरची, हा, कढीपत्ता. ओके. आणि ते आणि हे कोथिंबीर. ओके. ते वाटण करून म्हणजे कोथिंबीर, मिरची, आलं, कढीपत्ता आणि खोबरं. खोबरं सुकं खोबरं भाजलेलं. ओके. आणि कांदा, लसूण आणि हे खडे मसाले, गरम मसाला आणि टोमॅटोचं प्युरी. ओके. आता सुरुवात करते मी. हा, याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकते. ओके. थोडं जास्तच टाकते म्हणजे तरी असे येईल. हो, नाही आम्हाला सवय आहे बघायची. मी म्हणजे जिथे वाढले ना जुन्या डोंबिवलीत, तिथे सगळे आगरी लोकच असल्यामुळे मला माहिती आहे. मामा आहेत ना माझे. ओके. हा हा, रामदास पाटील ते मामा. हा का? अच्छा, मग आम्ही जवळच राहायचो, ओळखायचे चांगले आम्हाला. आई मोठी माझी. अच्छा, बरोबर. त्या म्हणजे तरीच तुमचे फेस कट सगळ्यांचे एकसारखे. बरोबर. जुन्या डोंबिवलीत राहायची ना. हो हो, तुकाराम निवास. हो, माहिती ना, रिक्षा स्टँड जवळ. आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात लसूण टाकूया. हा, थोडं गरम होऊ दे अजून. ओके. हे छान आहे अगदी लंगडी. हो, ती लंगडी मी विचार केलेला, म्हटलं हे घेऊन येते, अंडे घेऊन येते. हा, वेळच नाही भेटला मला जायला. लसूण थोडंसं ब्राऊन झालं का मग कांदा. अच्छा. बाकी मग आता मुलांची लग्न वगैरे कधी काय प्लॅन? लग्नच करायची होती त्यांची, म्हणून तर हे घराचं स्वप्न झालं पूर्ण. आणि लग्न करायचे तर त्याचं झालं की मम्मी मला अजून पुढे शिकायचंय. म्हटलं त्यांचं करिअर अगोदर. हो, बरोबर. नाही, चांगली गोष्ट आहे ना. 1 वर्षानंतर पण करू शकतो. तो काय करतोय पण तिकडे कॅनडामध्ये? MBA करत. ओके. मध्ये आलं तिकडे. अच्छा, मग कॉन्व्होकेशनला वगैरे जाणार आहेस की नाही? तेच चालू आहे, विजाचं झालं का मग जाईल. अच्छा, कधी आहे? आता पुढच्याच महिन्यात असेल. आता ह्याच्यात कांदा टाकूया. कॅनडाला जरा सध्या विजा देत नाहीये इंडियन लोकांना. त्याच्यामुळे त्याचं स्वप्न होतं की मम्मीला म्हणजे न्यायचं तिकडे. मम्मी पप्पांना न्यायचंय मला. बरोबर. नाही ग, सध्या काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत तर कॅनडाचा विजा मिळत नाहीये, इंडियन लोकांना देत नाहीयेत. आणि हे खडे मसाले टाकूया त्याच्यात. अच्छा, हे नंतर टाकतात काय? ओके. दालचिनी, हिरव्या वेलची, लवंग. तेलात टाकलं तर कसं ते करपतं ना. मग कांद्यावर टाकलं तर त्याचं अरोमा पण निघून. छान घर आहे उषा तुझं, मस्त आहे. थँक्यू. असा योग आला नसता, पण आपल्या व्हिडिओच्या निमित्ताने योग आला. कांदा थोडा ब्राऊन होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपले मसाले टाकायचे. मग भाऊजींचं काय कन्स्ट्रक्शनचं बिझनेस आहे का काय? आता ते पण मुलाला इथे टेक्सशॉप मध्येच मदत करतात. अच्छा. कंस्ट्रक्शन मध्ये हे चालू झालं त्याच्यानंतर. हा, बरोबर. करोना नंतर सगळं स्लो झालं. हा, तू मसाला घरी बनवते का? हा, मसाला ना मला एक सुरेची बाय आहे, माझ्या आईसारखीच आहे मला. ती मला बनवून देते सगळं. ओके. पण तुला येत असेल ना बनवायला? कारण म्हणजे कसं आगरी मसाला मागितल्यानं बांधून देतात, आपण घरी आणून साफ करून भाजून वगैरे. अच्छा, बरे. आगरी लोकांना एक हा मसाला आणि भाकरी हे आलं म्हणजे मुलगी पसंत आहे. बरोबर आहे ना? हे आम्हाला सगळं माहिती आहे. नाही, आम्ही तुमचं फूड खूप एन्जॉय करतो, म्हणजे खूपच टेस्टी असतं, सगळ्यांना आवडतं. फक्त हे आगरी मसाल्याचे जास्त जादू आहे. हा, खरी गोष्ट आहे. मसाले येतात ना, खरी गोष्ट. बाकी काही टाकायची गरज नसते. बरोबर. माझ्याकडे कायम असतो आगरी मसाला. तुला माहितीये स्पाइस म्हणून एक कंपनी आहे, त्याचा आगरी मसाला खूप छान आहे. हो का? हा, तर मी त्याचाच वापरते. आता ती बाय पण मला जी देते ती, आता तिचं पण वय झालंय ना, तर ती अजूनपर्यंत तरी देते. म्हणजे मुलीला माझ्या आधीच सगळं काहीतरी, मुलीला हे मुलीला ते देत असते.
तुमच्याकडे अजून गॅस लाईन नाही, म्हणजे पाईप लाईन नाही आली का नाही, गॅसची? नाही. इकडे नाही आली अजून. हा. आईकडे ठाकूरवाडी पर्यंत आले. अच्छा अच्छा. आई ठाकूरवाडीत राहते का? हा. अच्छा. ठाकूरवाडीत म्हणजे माझं माहेर आणि तुझं माहेर जवळ जवळ आहे अरे एकदम. आम्ही मोठ्या गावचे आहे. हा. कुंडलिक म्हात्रेच्या भावाची मुलगी. अच्छा 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 अच्छा. ओके. आणि मग बाबा कसे पहिल्या ठाकूरवाडीत राहायला आले ना. हा. काका वगैरे तिथे आले. बरं आहे, पण तुम्ही डोंबिवलीतल्या डोंबिवलीतच तुमचं माहेर सासर मला असं. डोंबिवलीच आवडते खरं. मला पण. मला डोंबिवलीतच पाहिजे आणि डोंबिवली. आता पण मुलगा सांगतो इकडे जायचं तिकडे नाही, डोंबिवलीच मला आवडते. एक्झॅक्टली. कारण तिथे सगळं लहानाचे मोठे झालो ना त्याच्यामुळे. बरोबर. मला कोणी मुंबईत घर घे सांगितलं तरी मी घ्यायला तयार नाही, म्हणलं नाही, मला डोंबिवली सोडवत नाही. तेच आहे. डोंबिवलीमध्ये एवढं प्रेम आहे हो. डोंबिवलीला. कर्मभूमी, जन्मभूमी सर्वच. आणि आमचे कसे नातेवाईक सगळे जवळ तुमचे असतात जवळ ना, असतात. असं लांब असं कोण नाही. बरोबर. मी आहे ना आता, म्हणजे मी असंच बरेच जणांच्या घरी जाऊन वगैरे आपली ही सिरीज करते. हा. तर माझ्याकडे कसं, म्हणजे ज्याला कोणाला व्ह्यूज ज्याच्याकडनं जास्त आले त्यांच्यासाठी मी एक सरप्राईज गिफ्ट ठेवलेलं आहे. पण ते म्हणजे कसं, मला अजून मार्च एप्रिलमध्ये ते सगळं ओपन करायचंय. हा. तर आता आपला हा व्हिडिओ झाला की तू जास्तीत जास्त शेअर कर, तुझ्या स्टेटसवर ठेव, जेणेकरून तुझ्या व्हिडिओला व्ह्यूज आले हा. तर नंबर 1 जो असेल, ज्याचे जास्त व्ह्यूज आले, जास्त सबस्क्रायबर्स झाले, त्यांना मी ते सरप्राईज गिफ्ट मार्च एप्रिलपर्यंत माझं प्लॅन आहे. तर आपण मग तू जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर कर सगळ्यांना. थोडा ब्राऊन होत आला ना, आता आपले मसाले टाकायचे. मेन मसाला तुमचा. थोडीशी हळदी टाकायची. आमचा हा आगरी मसाला. कलरच बघ किती छान आहे त्याचा. तेच ना. आणि कशातही घाला, छानच लागतो तो. त्याच्यानंतर धना-जिरा पावडर टाकायची थोडीशी. बाकी काही नाही टाकलं ना तरी चालतं. हे फक्त नावाला असं हाय म्हणून टाकायचं. पण आगरी मसाला नुसता टाकला ना तरी पण बस होऊन जातं. छान तरी आली आहे. वा. त्याच्यानंतर आता आपण टोमॅटो प्युरी टाकूया. गावठी आहे का कोंबडी? गावठी. आय थिंक तुम्ही लोक ब्रॉयलर जास्त खातच नाही, नाही. मला पण नाही आवडत, अजिबात नाही आवडत. पण खूप लोक कधी ते फक्त बिर्याणी वगैरे असते. एक्झॅक्टली. हा. गावठी चिकनची मजाच वेगळी. हो. मस्त तेल सुटलं का मग टाकूया. तेल सुटलं. पण तुझं ते म्हणजे ते तुमचं सत्संग वगैरे असतं ते कधी असतं साधारण? आता तसं बघायला गेलं डोंबिवलीमध्ये रोजच असतं, पण मी इथे सोमवारची इथे शाळेत भरते. अच्छा. आणि शुक्रवारी भवनला असतं. भवन आहे मोठं, सत्संग भवन आहे. रेतीबंदर रोडला टेकडीवर तिथे जातो शुक्रवारी. आता आमचं ते निरंकारी संत समागम आहे ठाण्याला 24, 25, 26ला. अच्छा. तिथे जायचंय. प्रोग्राम राबवतात नाही? हो हो. जीवनामध्ये सद्गुरू यावा आणि जीवनाचं सार्थक होतं. सार्थक आणि कळतं आपल्याला मनुष्य जन्म कशासाठी आहे. एक्झॅक्टली.
झाकणार पाणी आणि त्या वाफेवर शिजवायचे. हा, वाफेवर शिजवायचं. ओके. आणि मग ते शिजल्यावर मग हे वाटण घालायचं का? हा. अच्छा. तोपर्यंत आपण भाकरीची तयारी करूया. हो. ठीक आहे. मस्तच रंग आलाय. छान. वाफेवरच शिजवूया आपण. पीठ काय वाफवून घ्यायला लागतं का? हा, अच्छा. हे तांदळाचे का पटणी आहे, काय आहे? तांदळाचे. खरं तर आगरी भाकरी पटणी. पटणीच्याच ना. आता पटणी मिळत नाही का? पटणी मिळेल तर कुठेतरी, अच्छा. पण पटणीच्या भाकरी खायला तयार नसतात. हा. एक ग्लास पाणी. तुमचं प्रमाण कसं असतं म्हणजे? हे आता 5-6 भाकरींसाठी एक ग्लास आणि एवढं घेते. अच्छा. 4-5 भाकरी पाहिजे तर त्याचं पाणी उकळवायचं. आता हे पाणी ठेवलंय उकळत, उकळी आली ना तर मग हे पीठ टाकायचं. अच्छा. तांदळाचं पीठ आहे. पटणीचं पण म्हणजे आगरी प्रॉपर पटणीच्या भाकरी करतोय. तांदळाचं. हे आता तांदूळ कुठचे, तुमचे घरचे की काय? घरचे, ते पण बाय आणून देते तिकडचे. हा. ते थोडस पटणीसारखेच असतात. अच्छा. पीठ पण चांगलं होणं जरुरी आहे. म्हणजे सगळं खातर जमा झालं नाही. चूल तुमची खापरी आहे ना. हा. आम्ही सगळं बघितलेलं आहे. आहे पण अजून गावच्या ठिकाणी असं आहे ना. चुली. हे कसं खातर जमा बोललं तर जागे अभावी झाले. हा. आता कसं, आता आपण सोसायटीमध्ये राहतो तर आपल्याला तिथे चूल नाही पेटवू शकत ना आपण. बरोबर. आणि लाकडं कुठे येतात का जाळायला? हो, ते पण आहे. पीठ सगळं हे करून घ्यायचं. जेवढं लागेल तेवढंच पीठ टाकायचं. अच्छा. असं शिजून घ्यायचं. असं. मग आता तुम्ही तिघच असता का घरी? हो. आता मुलगा होता तुझा? आता ते दोघं गेले ते आले, सांगितलं माझं तर पळाले दोघे. अच्छा, एक अच्छा. नातू होता. हो. हे आता शिजलं ना. हा. थोडस 5 मिनिटं झाकून ठेवायचं जरा. अच्छा. आता आपण मीठ घालूया त्याच्यामध्ये. हा, मीठ बाकी आहे नाही का? मीठ नंतर का घालतात म्हणजे? नंतर म्हणजे कसं, काय काय वेळेला कोंबडी मोठी असेल तर शिजायला थोडं. अच्छा, म्हणून. हा, कारण मी नॉर्मली बघितलंय की तुम्ही लोक नंतरच मीठ घालता. शिजायला प्रॉब्लेम नको यायला. अच्छा. सुकं खोबरं, कोथिंबीर, मिरची, आलं आणि कढीपत्ता. कढीपत्ता, लसूण फक्त फोडणीला का? याच्यात पण टाकू शकतो. अच्छा, 1-2 पाकळ्या अशा टाकल्या तर. अच्छा अच्छा. कांदा जास्त नाही वापरत म्हणजे तुम्ही? कांदा एवढा नाही वापरत. हा पण मी जास्त टाकला. अच्छा. ते वरचं गरम झालेलं. गरम झालेलं म्हणजे कसं लागायला नको खाली. हा. शिजून दे. अच्छा. भाकरींचा तवा आहे. भला मोठा आहे चांगला. कायमचा. सगळं पाण्यावरच काम होतंय. आम्हाला ह्या भाकरी नाही जमत. ह्या सगळ्यांनाच नाही जमत. तेच म्हणजे थापून केलेल्या असं थापून केलेल्या जमतात पण पाण्यावरच्या नाही जमत.
मोदकांना मळतो हा तसंच तसंच. थोडस पाणी असं घेऊन मळायचं. तुम्ही अगदी लहानपणीच हे शिकता ना भाकऱ्या? आम्हाला काय असं शिकलो वगैरे नाही, म्हणजे काकी बनवायची तिथे जाऊन बसायचो हा आणि मग तिथे द्यायची असं एक शिकण्यासाठी थोडस पीठ. हा थोडस यायचं, आई कुठे घरातनं गेली हा. आपण पीठ घ्यायचं आणि बनवून बघायचं. अच्छा. नाही जमलं तर फेकून द्यायचं पीठ आणि जसं तसं करून बसायचं. किचन साफ करून ठेवायचं. साफ करून. आई काय बोलायची ना, पण आपल्याला भीती वाटते ना ते बरोबर. आपण खराब केलं म्हणून. आणि मला असं रेसिपी शिकण्याची खूप आवड. ते पण असं कोणी काही नवीन पदार्थ दिसला हा. त्यांना विचारून येणार ना, घरी ट्राय करायचं मग. अच्छा. मग सगळं मग हे कधी सांगतील आपल्या घरात, कधी सांबार इडली येते. मग मद्रासी कोणी आहे का आपल्या बिल्डिंग मध्ये? ते म्हटलं का तर नाही, तू आहेस ना. चांगलं मळून घ्यायचं. हा मळलं का मग असं थोडासा गोळा घ्यायचा त्याच्यातनं. अच्छा. मेन सगळं आता ह्या मळण्यावर आहे ना? हा. एवढी भाकरी पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा. हम्म. पाणी लावायचं. हम्म. आता हा व्हिडिओ बघून बघून मी ट्राय करेन भाकरी. ये ना तू माझ्याकडे शिकायला. कारण माझ्या लेकीला भयंकर आवडते आगरी स्टाईलची भाकरी. आता कसं सगळीकडे मिळतात मिळतात, ना. हो. पण तशी टेस्ट नाही ती आपण घरात घरची बनवतो. टेस्ट नाही येत. हा. आमच्या घरात नाही, आम्ही विकत नाही आणत. आणि आगरीच्या नावाखाली मशीनच्या पण भाकरी देतात हा, आजकाल. हा. लोकांकडे वेळ कमी राहिला ना. हो. ते असं फिरून फिरून बनवायची. जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ करायची. म्हटलं तसं चिकटते तर खाली पाण्याचं लावायचं. पूर्वी लग्नामध्ये आम्हाला आठवतंय तुमच्याकडे लग्नात आहेर म्हणून भाकऱ्या जायच्या ना? हो. खूप मजा होती पहिल्या हो, लग्नामध्ये. खरंच आहे. एकामेकाला असं सहाय्य करायचं. आणि लग्न असलं आम्ही छोटे होतो, आजीच्या बरोबर मग जायचो कुठे पंगत. आणि ती एवढी टेस्टी असायची ना, ते आजी घेऊन जाईल तिथे जायचो. भाकरीची साईज पण बघा आणि ती अशी व्यवस्थित गोल करतीये. खरंच ही कला आहे. आम्हाला कोणत्या जन्मात जमेल माहिती नाही. जमेल, ट्राय केल्यावर काही कठीण काहीच नाहीये. जिद्द ठेवायची आणि कुठलीही गोष्ट आपल्याला कठीण वाटते आधी, हो. जी आपल्याला येत नाही ते. हे म्हणजे असं हे व्हायला नको, कडा फाटलेले नको म्हणून ते हात फिरवायचे. हा, आणि त्याने गोल पण होते ना ती. वा, खूपच मस्त झाले. त्याला बोलली सकाळी झाली ना तयार भाकरी. जी बुटाने पाहिजे तर त्याच्यावर हात फिरवायचा परत. वा,
बापरे, किती इंचाची झाली ही. नाही, असे पलटी करून मग तव्यात टाकायची. अच्छा, तवा गरम झाला की नाही आधी बघायचं. माय गॉड, केवढी मोठी भाकरी आहे बघा. एक खाईल तो माणूस गार होईल. दुसरी भाकरी बनवूया. आधी आपण चिकन बघूया आपलं काय झालं ते. शिजलं ते. मस्त. याच्यात जर ग्रेव्ही पाहिजे ना थोडंसं पाणी टाकायचं. टाकायचं. हा बरोबर. हेच गरमच पाणी टाकायचं म्हणजे जरा अच्छा. ग्रेव्ही बनते. थोडं 5 मिनिटं अजून शिजू दे. झालं तयार चिकन. गॅस फास्ट पाहिजे. आता ते होत आले ना अशी. अच्छा. मग अशा बाकी याच्या पण येतात का, नाचणी वगैरे असं सगळं? उकड काढून जातात ना नाचणीच्या. हो ना. आता आगरी लोकांना कसं ज्यांना म्हणजे काय त्रास आहे तर डॉक्टरांनी सांगतात ना की हा. भाकरी नाचणीच्या खा, ज्वारी बाजरीच्या खा. मग ते अशा भाकरी जेव्हा जमत नाही मग ते उकड काढूनच करतात. अच्छा, पण होतात अशा? हा, तशाच होतात. हो, फक्त ज्वारीच्या नाही होत पण हा. नाचणीच्या तर होतात. होतात. ओके. मिक्स पेटाच्या पण होतात. अच्छा. आता ही दुसरी भाकरी दाखवते. मेन हे मळणं आहे ना, ही पण एक कला आहे. म्हणजे हे मळलं नाही तर काय नाही. एक्झॅक्टली. हा. दुसरी भाकरी मळून झाला पीठ. मला इथपर्यंत येतं बस. ह्याच्या पुढे याच्यानंतर लाटून नाही. ह्याच्या पुढचं आपल्याला काही येत नाही बुवा. आमच्याकडे कसं भाकरी खाऊ माझी लेक फक्त. ह्यांना चपातीचं वेड आहे भयंकर. चपाती पाहिजे बस. सगळं कुठेही जा, काही करा, चपाती. त्यामुळे मग एवढं मी काय भाकऱ्यांच्या मागे लागले नाही आणि मला सवय नाही मला राहिली. त्यामुळे हा, तेच. आता हे पलटी करायची. बघा कशी फुगते. पण अजिबात कलर नाही बदललाय. पांढरी शुभ्र. तवा मग हा स्पेशल आणावा लागत असेल ना कुठून? भाकरीचा हा मिळतो आता. अच्छा. डब्यासारखी फुटते पण इथे फुटली. हा बरोबर. रेडी. 3 वेळाच उलटायची ना म्हणजे. काय सुंदर भाकरी झाली. वा, केवढी ती मोठी आहे. बापरे. तरी एक 5-6 भाकऱ्या करायला किती वेळ लागतो मग तुम्हाला अंदाजे? पीठ जर असेल तर 15-20 मिनिटात पण होतात. अच्छा. पीठ शिजणं आणि मळणं राहिलं. हो, खरंच आहे. आता आपण किती मिनिटात करतो तसं
पूर्ण जेवण बनवलं ना हो तसं. हो तुला सुकी मच्छीची पण दाखवणार होते. हो, हो. ते नाही भेटलं. नाही परत करूया ना एखादी हे हम्म. परत एखाद दिवशी कधी तुला वेळ असेल एखाद दिवशी तर मला कळव. मग सुकी मच्छी करूया आपण. तुमच्याकडची सुकी मच्छी पण एक नंबर असते. काहीही खा सुकी मच्छी एक नंबर टेस्टी. ये ना मग वाराला जेवायला येईन कधी पण. फक्त फोन करून बघायचं मी आहे की हा ते तू बाहेर जास्त असते बाहेर म्हणजे बाहेर तेच हा. काय काम असेल तर निघावं लागतं. ती त्याच्यापेक्षा मोठी बनवली. तवा व्यवस्थित तापला ना का पटापट पटापट निघतात. अच्छा जाड आहे ना तापायला वेळ लागत असेल. तापतो तो लगेच. असं काही वेळ नाही लागत. याला म्हटलं पाणी लावायला नाही लागत ना जसे आम्ही पाणी लावतो वरणा. नाही, काय आवश्यकता नाही. याला गरज नाही. पीठ नसतं त्याच्यामुळे तुम्ही कसं पीठ हा नसल्यामुळे हा लावता. पाणी लावतं बरोबर पीठ नसल्यामुळे पाण्याची काही आवश्यकता नाही. बरोबर. डब्यासाठी हो. चालेल वाटतं. रेडी. इथे ताट रेडी केलं हिने भाकरी आणि आता ती सलाड. चिकन सर्व करते. हे सलाड आहे. चिकन तू एकच ताट भरा मी तुला सांगते. असू दे ना. अगं नाही मी एवढं नाही खात तुला नाही माहिती. मी खूप कोंबडी आहे मी तोच मारते. आता भाकरी आणि चिकन तयार झालेलं आहे. आता तू टेस्ट करून सांग कसं झालं. नक्की. मीठ कमी आहे का जास्त आहे. नाही दिसते तरी एकदम टेम्पटिंग. मंडळी या खायला बरं का माझं फेवरेट चिकन आणि तांदळाच्या भाकरी. वाव एक नंबर स्वर्गसुख. थँक्यू. खरंच सुंदर झालं एक नंबर मस्त टेस्ट आहे. तर मंडळी तुम्ही ही रेसिपी बघितली आणि किती कमी वेळात इतक्या सुंदर भाकरी आणि चिकन आपल्याला बनवून दाखवलं. हे ऑफकोर्स गावठी चिकन आहे. तुम्हाला माहिती आहे मला गावठी चिकन आवडतं. मी नेहमी म्हणते की मला ब्रॉयलर चिकन बिलकुल आवडत नाही. तर ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि उषा तुझ्यासाठी मी काहीतरी स्पेशल आहे. अरे तू आली हेच माझ्यासाठी स्पेशल आहे. अजून काही नको आहे मला. आणि मला ही संधी दिली तुझे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे. हे बघ आपल्याला आहे ना नेहमीच आपण कामं वगैरे करतो पण आपल्याला एक प्रेमाची थाप जी लागते किंवा एक शाबासकी आपल्याला ऑफकोर्स आपले हजबंड मदत करतात पण प्रत्येकाचं एक थोडंसं हे याच्यासाठी मी त्यांना बरोबर घेते. हो हो एक मिनिट त्यांना घेऊन आपण फोटो काढूया. आणि तू एक खरीखुरी अन्नपूर्ण आहेस हे तू दाखवून दिलंय म्हणून मी हा एक स्लॅश तुला. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप आभारी आहे मी तुझी. आणि हे छोटंसं अरे, अजून आमच्याकडनं काय? हे छोटंसं माझ्यासाठी gift. खूप आहे. तर भाऊजी तुम्ही पण या. तिचे मिस्टर तर यांचे पण हिला खूप सपोर्ट असतो त्याच्यामुळेच ही आपला एक उद्योग करू शकते. तर भाऊजी आज हिने आम्हाला खूप छान रेसिपी करून आणि हे दाखवली. आणून देण्यासाठी त्यांनीच मदत त्यांनी मदत केली. मी अजूनपर्यंत आता 30 वर्ष होतील पण मार्केटमध्ये मी मच्छीला कधीच गेलेली नाही. तेच आणून देतात. हा, तेच देतात. आणि मला सगळं काही घेते पण मच्छी प्रकार घ्यायला जमत नाही. नाही जमत. ओके त्याच्यासाठी त्यांचे पण धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. अशीच ये परत आपण चांगला भेट करू. हो तर तर ही आहे माझी फ्रेंड उषा
आणि तुम्हाला कसा वाटला आजचा पार्ट सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मला ही सिरीज म्हणजे आगरी सिरीज मला आता ही कंटिन्यू करायची आहे, कारण पहिलाच इतकं माझं दमदार मस्त स्वागत झालेलं आहे. तर असंच मला अजून छान छान रेसिपीज तुम्हाला मला दाखवता येतील ही मी आशा करते. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद. बाय बाय बाय. परत ये. हो. तुम्ही पण या. बाय. सो गाईज, असा होता आमचा आजचा फुल हेक्टिक डे. सकाळी ऑर्डर्स होत्या, मग आम्ही माझ्या मैत्रिणीकडे शूटला गेलो, त्यानंतर हळदी कुंकवाला गेले, 2-3 हळदी कुंकू अटेंड केले, त्यानंतर डीमार्टला जाऊन आलो आणि फायनली आत्ता 11:30 वाजता मी घरात पोचले. तर कसा वाटला आजचा ब्लॉग सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब तो बनताय बॉस. आणि अजून एक गोष्ट आहे की आता आपलं हळदी कुंकू वगैरे जे चालू होईल, आज मी डीमार्टला जाऊन काय खरेदी केली हे तुम्हाला मी हळदी कुंकवाच्या दिवशी दाखवेन. तर बघत राहा, नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येते. मानसीज कुकिंग स्टोरीला जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक शेअर करा. धन्यवाद.